नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित म्हणजेच महापारेषण या कंपनी मार्फत विविध पदांची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यापैकी लिपिक या पदाच्या जाहिरातीविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। जर मित्रांनो आपण www.mahatransco.in या वेबसाईटवरती आलो तर या ठिकाणी आल्यानंतर ताज्या बातम्या या ब्लॉक अंतर्गत अधिक वाचा या बटनला जर आपण क्लिक केलं तर मित्रांनो आपण या पेजवरती रिडायरेक्ट होतो। या ठिकाणी विविध पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। आपण या ठिकाणी वाचू शकतो लोअर डिव्हिजन क्लर्क, अप्पर डिव्हिजन क्लर्क, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, असिस्टंट इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि या ठिकाणी पेज क्रमांक 2 ला जर क्लिक केलं इतरही काही पदांच्या जाहिराती आपल्याला दिसून येतात। तर आपण आज मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लर्क या पदाच्या जाहिरातीविषयी सविस्तर जाणून घेऊ। त्या ठिकाणी ही जी पीडीएफ ची फाईल आहे यावरती आपण क्लिक करू। तारीख दिलेली आहे 4 मार्च 2025। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण मित्रांनो या पेजवरती रिडायरेक्ट झालेलो आहोत। तर या ठिकाणी वाचू शकतो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित सेवा आयोजन जाहिरात क्रमांक 24/2024। जरी जाहिरात क्रमांक 24/2024 असली तरी अर्ज करण्याची जी अंतिम दिनांक आहे ती एप्रिल 2025 या महिन्यातील आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी पदे आहेत ते वेतन गट 3 मधील आहेत। पदाचे नाव आहे निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा आणि ही जी पदे आहेत ते सरळ सेवेद्वारे भरण्यात येणार आहे आणि याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। या ठिकाणी आपण बघून घेऊ कॅटेगरी वाईज या ठिकाणी पदांची संख्या दिलेली आहे। तर या ठिकाणी महिलांकरता 42 पदे आहेत, माजी सैनिकांकरता 2, प्रकल्पग्रस्त 0, भूकंपग्रस्त 0, खेळाडू 0 आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त जी पदे आहेत ती एकूण 216 पदे आहेत। तर या ठिकाणी आपण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती या पद्धतीने सुद्धा एकूण पदे बघू शकतो। तर ही जी 216 पदे आहेत, महिला आरक्षणाचे जे 42 पदे आहेत ते अनुसूचित जाती 8, अनुसूचित जमाती 1, इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी 14, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग 2, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1, खुला प्रवर्ग 16 असे एकूण 42 पदे आहेत। आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त जे पदे आहेत ते अनुसूचित जातीचे 26 पदे, अनुसूचित जमाती 28 पदे, विमुक्त जाती 22 पदे, भटक्या जमाती ब म्हणजे एनटीबी 11 पदे, भटक्या जमाती क म्हणजे एनटीसी 6 पदे, भटक्या जमाती ड म्हणजे एनटीडी, विशेष मागास प्रवर्ग 1 पद, इतर मागासवर्ग 31 पदे, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग 27 पदे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 21 पदे आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 40 पदे। एकूण रिक्त जे पदे आहेत समांतर आरक्षणा व्यतिरिक्त जी पदे आहेत ते एकूण 216। अशा पद्धतीने एकूण पदांची संख्या मित्रांनो 260। तर 260 पदांची ही जाहिरात आहे। या जाहिरातीमधील फक्त महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊ मित्रांनो। वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे। निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदाकरता जी वेतन श्रेणी आहे पे स्केल आहे ते या ठिकाणी आपण वाचू शकतो 34,555, 845, 38,780, 1140, 50,180, 1265, 86, 865 म्हणजे पे स्केल अशा पद्धतीने असणार आहे। मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता, घर भाडे भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागू राहतील अशा या ठिकाणी दिलेले आहे। शैक्षणिक अर्हता आणि अनुभव या ठिकाणी आपण बघून घेऊ। शैक्षणिक अर्हता आणि अनुभव गणण्याचा जो दिनांक आहे तो 3 एप्रिल 2025 पर्यंत लागू असणार आहे। निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदाकरता उमेदवाराने खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण केलेले असावा। शैक्षणिक अर्हता दिलेले मित्रांनो वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे उमेदवार बीकॉम पासआउट असावा आणि एमएसआयटी परीक्षा उत्तीर्ण असावा। आणि महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स बऱ्याच ठिकाणी मागितला जातं पण या ठिकाणी अनुभव निरंक दिलेला आहे म्हणजे फ्रेशर उमेदवार बीकॉमचे फ्रेशर उमेदवार या पदाकरता अर्ज सादर करू शकतात। प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच 3 एप्रिल 2025 पर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण किंवा संपादित केलेला असणे आवश्यक आहे। म्हणजे या तारखेपर्यंत तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं असावं। आणि जर या तारखेपर्यंत तुमची शैक्षणिक अर्हता पूर्ण नसेल आणि तुम्ही परीक्षा जरी दिली आणि परीक्षा दिल्यानंतर तुम्ही सिलेक्ट लिस्ट वेटिंग लिस्ट मध्ये जरी आले तरी तुम्ही अपात्र ठरणार आहात असं या ठिकाणी दिलेलं आहे। वयोमर्यादा बघून मित्रांनो दिनांक 3/4/2025 रोजी उमेदवाराचे किमान वय म्हणजे कमीत कमी वय 18 वर्ष असावे व कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त वय 38 वर्षे असावे। वयोमर्यादा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एसएससी प्रमाणपत्रावर नोंदवलेली किंवा दर्शवलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजे तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती किंवा प्रमाणपत्रावरती जी तारीख दिलेली आहे ती तारीख ग्राह्य धरण्यात येईल। कमाल 38 वर्षे, किमान 18 वर्षे। त्यानंतर बघू शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलतम राहील म्हणजे 38 + 5 म्हणजे 43 वर्षे। कुणाकुणाकरता सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरता। माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांचा सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्षे इतका राहील। दिव्यांग उमेदवारांकरता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा एकूण दिलेले 45 वर्षे
महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ही 57 वर्ष दिलेली आहे. वयोमर्यादाकरता या ठिकाणी दिलेले आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे एसएससी प्रमाणपत्रावर नोंदवलेली की दर्शवलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल. परत एकदा या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आरक्षणाबाबत काही मुद्दे दिलेले आहेत. तुम्हाला महत्वाचा जो मुद्दा असतो जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी दिलेला आहे. नियुक्तीनंतर 6 महिन्याच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती करण्यात येईल. कुणाकरता? ज्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाहीये. कारण बऱ्याचशा उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसतं. कास्ट सर्टिफिकेट असते म्हणजे जातीचे प्रमाणपत्र असते किंवा जातीचा दाखला असतो, पण जात वैधता प्रमाणपत्र किंवा कास्ट व्हॅलिडिटी नसते. तर त्याच्याकरता डिपार्टमेंट तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी देते. त्याच्यावरती सुद्धा कालावधी मिळू शकतो. डिपार्टमेंट तुमच्या मार्फत पत्र डायरेक्टली तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्या जिल्ह्याच्या जात पडताळणी कार्यालयाकडे अर्ज पाठवला जातो आणि तुमचे डॉक्युमेंट्स आणि तुमची एक भेट दिल्यानंतर किंवा त्याच्या काही क्युरीज असतील त्या क्युरीज पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीची सर्टिफिकेट मिळून जाते. पुढे आपण काही महत्त्वाचे मुद्दे फक्त जाणून घेऊ मित्रांनो. निवड पद्धती या ठिकाणी बघून घेऊ. ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत बोलवण्यात येईल. म्हणजे सर्व उमेदवारांना परीक्षा देता येईल. ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना बोलवण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही. म्हणजे तुम्ही जे काही ऑनलाईन अर्ज भरत असाल त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स किंवा डॉक्युमेंट्स विषयीची माहिती भरत असाल, कारण आपण फक्त डॉक्युमेंट जास्तीत जास्त अपलोड करतो किंवा महापरीक्षांच्या ऑनलाईन फॉर्म मध्ये आपण फक्त माहिती भरतो. तो माझं एवढं शिक्षण झालंय, एवढे गुण मिळालेले आहे वगैरे वगैरे माहिती आपण देतो किंवा कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आपण क्रमांक आणि इश्यू डेट सुद्धा त्या ठिकाणी आपण लिहित असतो. पण जर तुमच्याकडे ते नसेल, कारण एका भरतीमध्ये झालेलं आहे विद्युत सहाय्यक 2019 मध्ये आयटीच्या उमेदवारांकरता पदे होते. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा फॉर्म सबमिट केले, परीक्षा दिली, परीक्षेमध्ये पासआउट सुद्धा झाले. पण म्हणजे महावितरणची विद्युत सहाय्यक ही पोस्ट फक्त आयटीआय विद्यार्थ्यांकरता होती, ते पण इलेक्ट्रिशियन वायरमन. तर त्या भरतीमध्ये बऱ्याचशा उमेदवारांना बाद व्हावं लागलं होतं. म्हणजे इथे सुद्धा तेच दिलंय, जरी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना माहिती भरत असेल पण तुमची ती माहिती खरी नसेल आणि तुम्ही परीक्षेकरता पात्र जरी झाले आणि परीक्षेमध्ये तुम्हाला गुण सुद्धा मिळाले असेल तरी पण तुम्ही अपात्र ठरू शकता. ठीक आहे. पुढे महत्वाचा मुद्दा आहे अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षा ही पदाकरता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता चाचणी म्हणजे जनरल ऍप्टिट्यूड यावर आधारित राहील. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे राहील. तर या ठिकाणी बघू शकतो की परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे. अनुक्रमांक दिलेला आहे 1, 2, विषय दिलेला आहे, उपविषय दिलेला आहे, प्रश्न, गुण आणि परीक्षा कालावधी किती असणार आहे. त्या ठिकाणी आपण बघू एकूण जी परीक्षा होणार आहे ती 120 मिनिटाची असणार आहे म्हणजे 2 तासाची. वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेज एकूण प्रश्न असणार आहे 2, एकूण गुण असणार आहे 110 म्हणजे 50 प्रश्न करता 110 गुण असणार आहे. सामान्य अभियोग्यता जनरल ऍप्टिट्यूड मध्ये तर्कशक्ती, रिझनिंग, संख्यात्मक अभियोग्यता म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे प्रश्न असणार आहे आणि मराठी भाषेचे प्रश्न असणार आहे. त्यापैकी तर्कशक्ती म्हणजे रिझनिंगचे 40 प्रश्न 20 गुण म्हणजे एका प्रश्नाकरता अर्धा गुण असणार आहे. त्यानंतर संख्यात्मक अभियोग्यता अंतर्गत 20 प्रश्न 10 गुण आणि मराठी भाषेचे 20 प्रश्न 10 गुण म्हणजे एका प्रश्नाकरता अर्धा गुण असणार आहे. असे एकूण 80 प्रश्न आणि 40 गुण असणार आहे सामान्य अभियोग्यतेचे. एकूण जर आपण बघितलं प्रोफेशनल नॉलेजचे 50 प्रश्न 110 गुण आणि सामान्य अभियोग्यतेचे 20 प्रश्न 40 गुण असे एकूण 130 प्रश्न आणि 150 गुण असणार आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती किंवा दंड म्हणजे पेनल्टी असेल. त्यानुसार त्या प्रश्नास 20 असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 म्हणजे 0.25 इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. म्हणजे उमेदवारांनी जे चुकीचे प्रश्न दिले तर त्याला पेनल्टी सुद्धा लागणार आहे. तर एका चुकीच्या उत्तराकरता तुम्हाला 0.25 इतके गुण दंड म्हणून आकारण्यात येणार आहे आणि जे तुमचे एकूण प्राप्त गुण आहे त्यातून ते वजा करण्यात येतील आणि अंतिम गुण तुमचे काढण्यात येणार आहे. तथापि उमेदवारांनी एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास म्हणजे त्यांनी प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही किंवा ते रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्ती किंवा दंड म्हणजे पेनल्टी लागणार नाही. म्हणजे तुम्ही जो प्रश्न सोडवलाच नाही त्याला टिकच केलं नाही तर त्याला पेनल्टी लागणार नाही म्हणजे त्याला मायनस मार्किंग नसणार आहे. अशा पद्धतीने या पदाची परीक्षा होणार आहे मित्रांनो. पुढे दिलेलं आहे उमेदवारांनी उपरोक्त नमूद वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान, सामान्य अभियोग्यता अंतर्गत तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता व मराठी भाषा या सर्व विषयांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. तसेच उपरोक्त नमूद चाचणी परीक्षेतील कुठल्याही विषयात किंवा उपविषयात उमेदवारास 0 अथवा 0पेक्षा कमी गुण असल्यास सदर उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल. याची उमेदवारीने नोंद घ्यावी. म्हणजे जे काही या ठिकाणी आपण बघू शकतोय 1, 2, 3, 4 पद्धतीचे प्रश्न असणार आहेत 4 पोर्शन मध्ये. तर प्रत्येक पोर्शन मध्ये तुम्हाला प्रश्नाची उत्तरे सोडवायचीच आहे. त्यामध्ये जर यापैकी समजा तर्कशक्तीमध्ये तुम्हाला 0 गुण मिळाले किंवा 0पेक्षा कमी गुण मिळाले म्हणजे मायनस मार्किंग मध्ये गेले या पर्सनली एका पोर्शन मध्ये, तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुम्ही सिलेक्ट लिस्ट मध्ये वेटिंग लिस्ट मध्ये येऊ शकणार नाही म्हणजे तुमची निवड होणार नाही. त्यामुळे अशा उमेदवारांनी जरी लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले
तरी त्यांचा निवडीकरता विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे तुम्ही समजा संख्यात्मक अभियोग्यतामध्ये 0 गुण मिळवले पण बाकी ठिकाणी तुमचे गुण जास्त आहे आणि तुमचं कट ऑफ पेक्षा जास्त मार्क तुम्हाला मिळत असेल तरी तुम्ही निवड यादीमध्ये येणार नाही असं या ठिकाणी दिलेलं आहे. महत्त्वाचे मुद्दे आहे ते तुम्ही बघून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि नियुक्तीपूर्वी उमेदवाराची विहित शारीरिक व वैद्यकीय चाचणी व तपासणी करण्यात येईल. हा काय मोठा विषय नाही मित्रांनो. तर तुम्ही चांगला अभ्यास केला, परीक्षेमध्ये आलात, परीक्षेमध्ये आल्यानंतर तुम्हाला मेडिकल टेस्ट एक द्यावं लागते. ते नॉर्मल असते. तुम्हाला डिपार्टमेंट मार्फत पत्र दिलं जातं. हॉस्पिटलला, सिव्हिल हॉस्पिटल किंवा गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल आहे त्याच्या मार्फत तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट मिळवून घ्यावं लागतं. पुढे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या आपण बघतोच आहे की महापरीक्षण, महानिर्मितीच्या किंवा महावितरणच्या परीक्षांमध्ये हा फॉर्म्युला वापरला जात आहे. अंतिम गुणवत्ता यादी किंवा निवड सूची तयार करताना उमेदवारास ऑनलाईन परीक्षेत एकूण 150 गुणांपैकी मिळवलेल्या गुणांचे रूपांतरण 100 गुणात करून अंतिम निवड यादी किंवा निवड सूची करण्यात येईल. अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्याकरता खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 100 गुणांपैकी कमीत कमी 30 गुण आणि मागास प्रवर्गातील व समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारास 100 गुणांपैकी कमीत कमी 20 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. तुमची 150 गुणाची परीक्षा आहे पण त्याचं जे कन्व्हर्जेशन आहे किंवा रूपांतर आहे 100 गुणामध्ये केलं जाईल. म्हणजे आपण पर्सेंटेज म्हणू. त्यापैकी ओपनच्या कॅटेगरीना 30% किंवा 30 गुण मिळणं आवश्यक आहे आणि समांतर आरक्षण घेणाऱ्या उमेदवारांना 20 गुण म्हणजे 20% म्हणजे 150 गुणांचे 100 मध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर अशा पद्धतीने 20 गुण मिळवणे आवश्यक आहे. उमेदवारांनी तेवढे कमीत कमी गुण प्राप्त न केल्यास त्याची निवड होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व निवड यादी त्या मर्यादेत राखण्यात येईल. पुढचा मुद्दा, 2 किंवा अधिक उमेदवारांचे एकूण गुण समान असतील तर सदर उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेऊन त्यांच्यातील ज्येष्ठता क्रम वयाने ज्येष्ठ असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल आणि अशा पद्धतीने निवड यादीमध्ये नाव घ्यायची का नाही हे ठरवण्यात येईल. त्यानंतर परीक्षा केंद्राची दिलेला आहे. ऑनलाईन परीक्षेकरता निश्चित केलेली परीक्षा केंद्रे खालीलप्रमाणे असतील. अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर अशा ठिकाणी परीक्षा होणार आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना 3 परीक्षा केंद्राची नावे टिक करायची आहेत. ज्याला आपण म्हणू की प्राथमिकतेने तुम्हाला ते टिक करायची आहे. त्या 3 केंद्रापैकी एक केंद्र तुम्हाला जे काही उपलब्ध असेल ते तुम्हाला दिल्या जाईल आणि जर ते केंद्र उपलब्ध नसेल, जसं तुम्ही 3 जिल्हे दिले एका एरियातील, जसं आपण पकडू अमरावती दिलं, छत्रपती संभाजीनगर आणि चंद्रपूर, याच्यापैकी जर अमरावती फर्स्ट प्रिफरन्स असेल पण या ठिकाणी जर परीक्षा केंद्रावरती विद्यार्थी जास्त होत असेल तर तुम्हाला सेकंड छत्रपती संभाजीनगर दिलं जाईल किंवा इथे सुद्धा फुल झाले तर तुम्हाला चंद्रपूर दिले जाईल. अशा पद्धतीनं सिक्वेन्सने तुम्हाला परीक्षा केंद्र दिले जाणार आहे. एखाद्या परीक्षा केंद्रावरती क्षमतेपेक्षा जास्त उमेदवाराची नोंदणी झाल्यास त्या कारणामुळे उमेदवारांना अन्य केंद्रावरती वर्ग करण्यात येईल. हे सर्व अधिकार डिपार्टमेंटकडे असणार आहे. महत्वाचा मुद्दा आपण बघून घेऊ मित्रांनो, परीक्षा शुल्काविषयी. तर या ठिकाणी परीक्षा शुल्क आपण बघू शकतो. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी 300 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि दिव्यांग उमेदवारांकरता परीक्षा शुल्कापासून सूट देण्यात आलेली आहे. हे तुम्हाला परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे आणि हे परीक्षा शुल्क म्हणजे फी ही जीएसटी सोबत भरायची आहे. ऑनलाईन व्यतिरिक्त कोणत्या पद्धतीने परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही असं ठिकाणी दिलेलं आहे. खुल्या प्रवर्गातून जर तुम्ही अर्ज करत असाल आणि तुम्ही मागास प्रवर्गातील उमेदवार असाल पण अर्ज करताना जर ओपन कॅटेगरीतून करत असाल तर तुम्हाला 600 रुपये फी भरावी लागेल. सदर परीक्षा शुल्क नापातावर राहील आणि बँकेचे चार्जेस जे काही नियमाप्रमाणे आहे ते तुम्हाला भरावे लागतील. आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरताच्या लिंक बाबत सूचना आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता URL लिंक तयार करण्याचे काम सुरू आहे. अर्ज करण्याकरताची URL लिंक तयार झाल्यानंतर त्याबाबतची अधिसूचना तातडीने व स्वतंत्रपणे कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येईल व अर्ज सादर करण्याची सुविधा अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात येईल. तरी संभाव्य अर्जदारांनी कंपनीच्या संकेतस्थळावर लक्ष द्यावे. जसं की मित्रांनो आपण या पेजवरती येतो, या ठिकाणी PDF जाहिराती पूर्ण दिली आहे पण ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ना PDF जाहिरातीमध्ये दिली आहे ना या पेजवरती दिलेली आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची जे URL लिंक आहे ती तयार करणं सुरू आहे आणि लवकरात लवकर ती कंपनीच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केल्या जाईल. मित्रांनो तुम्ही आमच्या टच मध्ये आहातच, आम्ही सुद्धा तुम्हाला योग्य वेळी त्या लिंक उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. त्या लिंक उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. जेव्हा डिपार्टमेंट मार्फत लिंक उपलब्ध करण्यात येईल तशी सूचना आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून किंवा वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही करून देऊ. त्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे नॉर्मली असतात. ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे. कॉल लेटर तुम्हाला घेऊन जायचे आहे. ओरिजिनल जे कॉल लेटर आहे ते ग्राह्य धरण्यात येईल, ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी ओळखपत्राच्या मूळ प्रती वगैरे तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे चालेल. त्यापैकी रेशन कार्ड व शिकाऊ वाहन परवाना म्हणजे लायसन हे ओळखपत्र म्हणून वैध असणार नाही. असे बरेचसे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा, भरती प्रक्रियेचा कार्यक्रम. ऑनलाईन परीक्षेची अंदाजित तारीख दिलेली आहे मे किंवा जून 2025. म्हणजे ही जी परीक्षा होणार आहे मित्रांनो मे किंवा जून 2025 मध्ये होणार आहे. तर या परीक्षेची माहिती आपण आत्ताच देतोय. डिपार्टमेंट मार्फत सुद्धा PDF जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हा वेळ तुमच्याकडे, या वेळेमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता आणि
एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे, काही फॉर्म तुम्हाला भरून द्यावे लागतात. जसं की लहान कुटुंबाचा दाखला तुम्हाला सादर करावा लागतो. त्याचा फॉर्मॅट आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ किंवा या जाहिरातीमध्ये सुद्धा खाली उपलब्ध असेल. त्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे लागतात. ते कोणकोणते की माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील किंवा 10वी किंवा त्यावरील परीक्षा मराठी विषयाचा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र हे तुम्हाला सादर करावे लागेल. म्हणजे 10वी मध्ये तुम्हाला मराठी असेलच, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थाकडील प्राध्यापकाने उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र व त्यावर सदर विद्यापीठ संस्थेच्या प्राचार्याचे प्रति स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागेल. जर तुमचं एज्युकेशन हे मराठी माध्यमातून झालं नाही, तुम्हाला मराठी हा विषयच नव्हता, तर तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांकडून प्राध्यापकाचे पत्र सादर करावे लागेल. विहित वयोमर्यादेतील व पात्र अशा शासकीय, निमशासकीय सेवेतील किंवा शासकीय उपक्रमातील कर्मचाऱ्यांची निवड झाल्यास त्यांच्या पूर्वीच्या संस्थेमधून किंवा कंपनीच्या सेवेमधून कार्यमुक्त केल्याचे प्रमाणपत्र रुजू होते वेळी सादर करणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्या पूर्वीच्या संस्थेतील, कंपनीतील सेवेची व देयकाची म्हणजे सर्व्हिस बॉन्ड किंवा ट्रेनिंग बॉन्डची कोणती जबाबदारी घेण्यात येणार नाही असं या ठिकाणी दिलेलं आहे.